नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्रांनो, मुंबईच्या महानगरपालिकेवरती उद्धव ठाकरेंच्याच शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवणार हे आता निश्चित झालं आहे। मित्रांनो, त्याचं कारण देखील तसंच आहे। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या विषयावरती चर्चा करणार आहोत। मित्रांनो, जाणून घेणार आहोत की हे कसं घडणार। तर मित्रांनो, त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल आणि तुम्ही जर उद्धव ठाकरेंचे समर्थक असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा। तर मित्रांनो, ज्यावेळेस एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली आणि भाजपच्या सहकार्याने शिवसेना फोडली आणि आमदार खासदारांना घेऊन ते गुवाहाटीला देखील गेले आणि त्यावेळेस राजकारणामध्ये एकच चर्चा उडाली की आता उद्धव ठाकरेंचं राजकारण संपलं, उद्धव ठाकरेंची शिवसेना संपली। भारतीय जनता पक्ष असेल, एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल, हे वारंवार मीडियासमोर येऊन मोठमोठी वक्तव्य करत होती की उद्धव ठाकरेंची शिवसेना यातच संपलेली आहे। उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा विचार हा सोडून त्यांनी काँग्रेससोबत हात मिळवणी केली आहे, त्यामुळे खरी शिवसेना ही आमच्या सोबत आहेत आणि भाजप सोबत आहे असं भाजपचे नेते म्हणत होते। आता जी उरलेली शिवसेना आहे ते उद्धव ठाकरेंची शिल्लक सेना आहेत आणि त्यातील देखील आमदार खासदार पुढच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंची साथ सोडून आमच्या सोबत येतील असं देखील ते बोलत होते। काही करून भारतीय जनता पक्षाला मुंबईमध्ये आपल्याच पक्षाचा महापौर बसवायचा होता। याच अनुषंगाने त्यांनी एकनाथ शिंदेला हाताशी धरून शिवसेनेचे तुकडे केले। जर शिवसेनेचे तुकडे झाले तरच मुंबईमध्ये भाजपचा महापौर होईल, त्याच दृष्टीने त्यांनी शिवसेनेचे 2 तुकडे केले। उद्धव ठाकरेंना त्रास दिला तरी देखील उद्धव ठाकरे डगमगले नाहीत, थकले नाहीत। त्यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरून महाराष्ट्रभर दौरे सुरू केले। शिवसेना उभारणीला त्यांनी सुरुवात केली आणि महाराष्ट्रातील कट्टर शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या हाकेला साथ दिली आहे। शिवसेनेला सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकनाथ शिंदेला साथ दिलेल्या नेत्यांची अवस्था पाहून आता महाराष्ट्रामधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मोठमोठे पक्षप्रवेश होत आहे। मुंबई असेल, अनेक महाराष्ट्राच्या भागातून असेल, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आता पक्षप्रवेश व्हायला सुरुवात झाली आहे। जणू काही मातोश्रीवर पक्षप्रवेशासाठी रांगाच लागल्या आहेत असं चित्र समोर येत आहे आणि जे पक्षप्रवेश करत आहेत ते पक्षप्रवेशाच्या वेळी ठाम निश्चय करत आहे की उद्धव ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून उद्धव ठाकरेंची साथ देणार आणि महाराष्ट्राच्या महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचाच भगवा झेंडा फडकेल असा विश्वास ठाकरेंना देत आहे। आणि ज्या उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी भाजपची साथ दिली, आता त्याच एकनाथ शिंदेंना भाजप हळूहळू दूर करताना आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। एकनाथ शिंदे यांच्याच शिवसेनेतील अधिक नेत्यांना भाजप आपल्या पक्षात पक्षप्रवेश देत आहे आणि एकनाथ शिंदे यांना भाजपने आपला खरा रंग दाखवायला सुरुवात केली आहे। त्यामुळे आता मुंबईमध्ये तमाम मराठी माणूस असेल, मुंबईकर असेल, पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्याच सोबत उभे राहून उद्धव ठाकरेंचाच भगवा झेंडा महापालिकावर फडकणार असाच चंग मुंबईतील मराठी माणसांनी आणि मुंबईतील उद्धव ठाकरेवर प्रेम करणाऱ्या शिवसैनिकांनी या ठिकाणी बांधलेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा भगवा मुंबईच्या महापालिकेवर फडकेल का? आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।